हे गवत नवत बांधी ठेवायचे ते कवत तरी टाकतील त्या हे बा. आणि प्राजक्तानं झाडलेच सुगरांना खूप आशेतच 5-6 खोपा दाखवायला ना एकदम भारी वाटतं. हे बा चिवचिव पक्षीच नावाचे इकडे गाई बांधेलची तीच गोठामा त्या बा. त्याला आपण मग काही पावर घेऊन आता त्याला चालता नाही राहिना पण राहिना प्रयत्न करी बांधवरला बुटकाली चाल राहिना हे बा. मग काहीच मला चाला तर आपण इकडे वावरमध्ये घेयलचे मग काही पावाले हे भाई एकदम भारी वाटायचे भाई. असं आता कॅमेरा लावायचे वावरले आपला फक्त बिल्डिंगले कॅमेरा राहस असं वावरसले कॅमेरा असे हे बा. तोर बीर लावायचे. आता ही पांदी दाखड देस तुमले पटकन मी आता चालू करेल से तो चालू शक आणि त्या दोन्ही पाई घ्यावा ना इकडे बा. आणि या दोन्ही बंद कर द्यावा ना तिन्ही. आणि काय करतोय तू? चल मध्ये चल. फुलं वेचले का तू? फुलं वेचले? ही फुलं उचलले का? कशाची फुलं आहे सांग बरं. प्राजक्ता हा उचल. राम राम मंडळी, कशा आहात आपण? मित्रांची लगेच आता याच्यात गावकडे आणि आहे गावकडली सकाळचे राम परत तो उठी जण बाहेर प्राजक्ताना झाडना फुलं वेचाले इला का तेव्हा त्याने दिदीसोबत फुलं उचले रे ना. आठे गवत नवत बांधेलचे एकदम मस्त वाटले ना. सकाळ वातावरण एकदम भारीचे हे बा. आता त्या फुलं उचलतील आणि काहीतरी उद्योग करतील कारण त्यासली इकडे आल्यावरच मोकळा भेटस हे बा. एकदम भारी वाटस. हे गवत नवत बांधी ठेवायचे ते कवत तरी टाकतील त्या हे बा. आणि प्राजक्तानं झाडलेच सुगरांना खूप आशेतच 5-6 खोपा दाखवायला ना एकदम भारी वाटतं. आणि एकदम मस्त पांढरा फुलं येतात सकाळी मस्त वास येस फुलंच ना हे बा. आणि आता आपण त्याला शेत ना दोघी दारा दाखवणार शेत मांगलदार फुलंदार आणि त्यातले तरीशे ना सिटीमा एकच दार दाखा ते बी कायम लायलाच राहस. त्यामुळे आठी वनात ते त्यातली आशी वाटत गेले एकच दार राहत आठी येशील कळत त्यातले भलता दार राहतच हे बा. आता आहे मांगलदारी म्हणतो आपण इथे बाळूना पानं मस्तपैकी एकदम झाडं इथे पक्षीच ना चिवचिव आवाज हे बा. इकडे भांडा कुंडा पाण्याने मोटर एकदम भारी वाटत हे बा. झाडं जुडं सूर्यप्रकाश आहे बाई. आंबानं झाड शे जांभळनं झाड दाखाय रे ना. इकडे मस्त शेड हे बा. चिवचिव पक्षीच नावाचे इकडे गाई बांधेलची तीच गोठामा इकडे ट्रॉली लावायचे मस्त सूर्यप्रकाशी रेना कांदानी चाळशे इकडे चाळ भरेलचे एकदम पॅकशे एकदम टाकाटक वाटस हे बा. एकदम मस्त सकाळीच ना बारे एकदम भारी वाटस हे बा. पाहिलं ना तुम्ही. आता आपण त्याला ना मकई पावलगी जाणार शेतच हे बा. इकडे या घरजवळ मी मकई शेतात सगळीकडे इकडे राम परत काय बांधायला जायचे. आता 3 गवत खात राहते त्याला फक्त चारा पाणी करणार सकाळी दुपारल्या कवा तरी हे बा. एकदम भारी वाटतं सगळं. आता बा त्याला आपण मग काही पावर घेऊन आता त्याला चालता नाही राहिना पण राहिना प्रयत्न करी बांधवरला बुटकाली चाल राहिना हे बा. मग काहीच मला चाला तर आपण इकडे वावरमध्ये घेयलचे मग काही पावाले हे भाई. एकदम भारी वाटायचे भाई. असं आता कॅमेरा लावायचे वावरले आपला फक्त बिल्डिंगले कॅमेरा राहस असं वावरसले कॅमेरा असे हे बा. चला आता आपण दुसरा वावरमध्ये आहोत मग काही पावाले लगेच जास आणि तिथला रस्ता बिस्ता कशाशे काय शे काय नाही दाखवायचे बा. इथे बी कांदा चाळ भरेलचे पपईला आयचे इकडे बा. मस्त वाटस. चला आपण पांदेरी जाणार शेत आपण गेले पांदे म्हणतात म्हणजे माहिती आहे. आणि पांदेरी जाताना ना कोणतरी बेटी जाते बेटी घे. चला आता तुमच्याशी ना घेच मी दुसरा वावर मागतला मग एकच काय शेत सांगा येवा. एकदम भारी वाटस हे बा. तोर बीर लावायचे. आता ही पांदी दाखड देस तुमले पटकन मी हे बा. राम परत मस्तपैकी लोक बाहेर उभा एकदम कांदाने चाळी बिळी भरेल इथे वावरलेच कंपाऊंड कर टाक टेन्शनच नको कोणी
इकडे बी शेड दाखल आहे ना. हां, कांदाना चाळी भरेल शेतीत मस्त मजा ट्रॅक्टर टुक्टर लावायला जागा. हे बघ, एकदम भारी वाटत गावकडे आल्यावर. हे बघा, आता तुमच्या परत सदाकड नदी मला जाणं पडस. हे भाऊ रस्ता पाहिजे आणि आता आपण शित ना डायरेक्ट मकईच ना वावर म्हणत असोत. हे बा हाय पांदी पाहिजे. हे बा हा बा कधी पांद्याचे आपलं तरी एखादा खड्ड्यावर तरी खड्डा टाळायला जातस. आठी रस्ता काही टेन्शन नाही. इथे परत पपईला यायचे आणि आता आपण डायरेक्ट फायनल मकईना वावरमा पोचीच होत. 2 मिनटं तुम्हाला दाखवाय मकई बा पोची होत. पा मकई कशी शेतात आता त्यासं काहीतरी बोलणं चालू आहे बरं का. मी फक्त व्हिडिओ काढायला शायनिंग मारायला. हे बघ त्यासं काहीतरी खाद्य फवारा काहीतरी चालू आहे आता. आता चालू करेल ते तो चालू शक आणि त्या दोन्ही पाई घ्यावा ना इकडे बा आणि या दोन्ही बंद कर द्यावा ना तिन्ही आणि कमी जास्त सांगत त्याच ना आता काहीतरी हाऊस चालू कर द्या ना तो दाबी द्यावा ना काही कळणार नाही मला. चला आता आपण त्याचं मागे जाऊ. तर ते डोंगर दाखवले ना काहीतरी आणि टाकीचे जाऊ काय जेव इथे. येवा त्या मग काही मागूशी ना तुम्ही बांधून व्हिडिओ काढा. तर जाऊ द्या चांगलं वाटणं गावकडे आल्यावर. आणि तुमले गाव ब्लॉग कशा वाटणं आम्हाला नक्की सांगा. आणि चांगला वाटणं होतं दुसरा असले बी काढा. धन्यवाद.